काय नेमका कृषीचा तुम्ही काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जो आरोप केला आहे, काय त्यातली नेमकी वस्तुस्थिती आहे, कशा पद्धतीने आगोटवा करण्यात आला? शेतकऱ्यांना 100% अनुदानावर कृषी निविष्ठा खरीप असेल रब्बी असेल हे शेतकऱ्यांना दिली जाते. धाराशिव जिल्ह्यात मागच्या वर्षी 25-26 या खरीपमध्ये असतील किंवा रब्बीमध्ये असतील शेतकऱ्यांना निविष्ठासाठी जवळपास 20 ते 22 कोटी रुपयाची तरतूद होती. ह्या निविष्ठा देताना बियाणे आणि औषधं म्हणजे कीटकनाशक असतील इतर जी औषधं आहेत किंवा सेफ्टी किट असतील हे बियाणं दिलं जातं महावीजच्या मार्फत आणि जी औषधं कीटकनाशकं सेफ्टी किट आहेत हे MIDC मार्फत पुरवठा केला जातो. या ठिकाणी काही अधिकारी काही पुरवठादार यांच्या संगनमतानं धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळेस आम्ही काल विचारलं तिथं त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना दिलं, तुमच्याकडे याद्या आहेत का, कृषी विभागाकडे कुठलीही माहिती नव्हती आणि कोट्यावधी रुपये यांनी शेतकऱ्यांच्या नावावर ज्या किट होत्या ह्या त्या शेतकऱ्यांपर्यंत न देता फक्त कागदावरच हा पुरवठा दाखवला गेला. शेतकऱ्यांना फक्त बियाणं दिलं गेलं, सेफ्टी किट असेल, फेरोमेन कामगंध सापळे असतील किंवा जे औषधं आहेत म्हणजे कोरॅजिनसारखं सुद्धा औषध त्या किटमध्ये होतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्याकडे अशा तक्रार केल्या होत्या की हे कुठलंही साहित्य आम्हाला मिळालं नाही, ज्यांना मिळालं त्यांना अर्धवट साहित्य मिळालं. एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास मागच्या काही दिवसात आपण बघितलं काही वर्षभरात या वर्षात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज शेतकरी आत्महत्या करत असताना हे जे कृषी विभागातले काही लोक जर मड्याच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते. आणि धाराशिव जिल्ह्यातच हा एक हिमनगाचा टोक असू शकतो. इथून अजून भरपूर काही म्हणजे काही अभियानाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीत ज्यावेळेस शेतकरी तिथे जातात त्यावेळेस मोका तपासणीला तिथं अडवणूक केली जाते काही अधिकाऱ्यांकडनं. काही अधिकारी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागत आहेत आणि त्यांना कुणाचा पाठिंबा आहे, कुणा जीवावर करतायत हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवेल का, हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.